नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण अर्जुनच्या हाती आणखी एक असा पुरावा लागणार आहे ज्यामुळे अर्जुन कोर्टाच्या समोर हे सत्य आणणार आहे की प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे आणि ही कबुली जी असणार आहे ती प्रियाच्या तोंडून घेतली जाणार आहे आणि त्याचा व्हिडिओ कोर्टाच्या समोर सादर केला जाणार आहे। त्याचबरोबर प्रियाने कितीही आतापर्यंत खोटं बोललेली असली तरीही अर्जुन कोर्टामध्ये जी गोष्ट दाखवणार आहे त्यामुळे प्रियाची मात्र वाट लागणार आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट कळणार आहे ती म्हणजे प्रिया तन्वी नाही। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर अर्जुनने आता कोर्टामध्ये साक्षीचा जो मोबाईल आहे तो ऑन केलेला असतो, तिच्या मोबाईलवरती फोन केलेला असतो आणि डायरेक्ट तिथं सांगायला सुरुवात केलेली असते की हा मोबाईल कोणाचा आहे ते सांगा। जेव्हा कोर्टामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुनने तिला प्रश्न विचारलेले असतात, प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो आणि त्याच वेळी प्रियाची मात्र आता वाट लागलेली असते। प्रिया जी आहे ज्या पद्धतीने वागत असते, ज्या पद्धतीने ती बोलत असते ते सगळं सत्य जे आहे ते कोर्टाच्या समोर येत असतं आणि त्याचबरोबर साक्षीने आता खोटं बोललेली आहे त्यामुळं साक्षी आता पूर्ण अडकलेली आहे आणि यामध्ये दामिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते। कारण दामिनीचं जे म्हणणं आहे ते असं आहे की हिने खोटं बोलायची गरज नव्हती आणि त्याचबरोबर इकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांच्याही हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला आहे, तो म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामेच्या विरोधातला आणि ते सरंजामेकडे निघालेले असतात। त्याच वेळी अर्जुन तिथे सरंजामेंच्या घरी आलेला असतो आणि पाहतो तर काय तर सरंजामे बातम्या पाहत असतो। टीव्हीवरती बातम्या सुरू झालेल्या असतात, त्या म्हणजेच की बातम्यांमध्ये असं दाखवलं जात असतं आता संशयाची सुई ही इन्स्पेक्टर सरंजामे म्हणजे आश्रम केसमध्ये जे इन्चार्ज होते त्यांच्याकडे जात आहे आणि आता नक्की या केसला कशा पद्धतीचं वळण लागणार आहे ते समोर येणार आहे हे सगळं आता बातम्यांमध्ये दाखवलं जात असतं। त्यासोबतच अर्जुन जो आहे तो इन्स्पेक्टर सरंजामेंकडे येतो आणि सांगतो की या फाईलमध्ये सगळे पुरावे मी आणलेले आहेत तुम्ही आतापर्यंत केलेल्या काळ्या कामांचे, त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर हे सत्य आलं पाहिजे आणि ते म्हणजेच की आतापर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे हे सगळं विचारलं जात असतं आणि सरंजामेला अर्जुन धमकी देतो। सरंजामे सुरुवातीला सांगत नसतो पण त्यानंतर सरंजामेकडे काहीच पर्याय नसतो आणि सरंजामे सगळ्या गोष्टी इकडे अर्जुनला सांगतो। अर्जुनला सरंजामेने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र आता मोठा धमाका होणार असतो कारण अर्जुनच्या समोर दुसरं टास्क होते ती म्हणजे सरंजामेची साक्ष आणि ती टास्क तर आता अर्जुनची पूर्ण झालेली असते आणि त्यानंतर आता साक्षी आणि महिपत दामिनीकडे आलेले असतात। दामिनी भयानक चिडलेली असते, साक्षीला थोबडायचीच ठेवलेली असते फक्त तिनं आणि साक्षीला ती म्हणत असते की तू का असं केलंस, तू का, मी काय सांगितलं होतं तुला, तू काय ऐकलेलं नाहीये, या सगळ्या गोष्टी तिथं बोलल्या जात असतात आणि तेव्हा मात्र साक्षीला ती म्हणत असते मी तुला सांगितलं होतं ना, तू मान्य कर कोर्टामध्ये, तू आश्रमात गेलेली होती, तू काय ऐकलेलं नाहीयेस माझं, असं म्हणत साक्षीला ती ओरडत असते। साक्षी म्हणत असते की मला भीती वाटली म्हणून मी केलं तसं। तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते पण मी तुला 1000 वेळा सांगितलेलं होतं, तू काय ऐकलेलं नाहीये, मी तुला सांगत होते ना मी तुला यातून बाहेर काढेल, जर तू ते मान्य केलं नाही तर आता मी ही केस घेणार नाही, ही केस मी सोडलेली आहे। तेव्हा मात्र महिपत आणि साक्षी हातापाया पडू लागतात, दामिनीला म्हणू लागतात की प्लीज असं नका करू, प्लीज ही केस घ्या तुम्ही, असं नका करू, म्हणून ते हातापाया पडू लागलेले असतात आणि तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही ही केस मी आता घेणारच नाही हे दामिनीने सांगितलेलं असतं। त्याचबरोबर दामिनी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे साक्षी आणि महिपत म्हणतात की आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। तेव्हा दामिनी म्हणत असते की काय, कारण ते म्हणत असतात जर ही गोष्ट तुम्ही कोर्टाच्या समोर आणली तर अर्जुन 30 तारखेपर्यंत ही केस जिंकू शकणार नाही आणि आपण खूप मोठा धमाका करायचा। मग दामिनी म्हणते म्हणजे तुम्ही इतक्या दिवस अजून काय काय लपवून ठेवले माझ्यापासून ते तरी कळू द्या मला, असं दामिनी बोलत असते। तेव्हा साक्षी आणि महिपत म्हणतात की हो मॅडम माफ करा, खरंच आमच्याकडनं चूक झालेली आहे, असं म्हणत दोघंही बोलायला सुरुवात करतात। तेव्हा दामिनी म्हणते आता अजून काय आहे,
नाही, मला आधी सांगा ते, त्याशिवाय मी ही केस घेणार नाही, कारण मी आता ठरवलेलं आहे की ही केस मी सोडलेली आहे, असं दामिनी बोलत असे. तेव्हा साक्षी आणि महिपत दामिनीला सांगू लागतात, ती प्रिया आहे ना, तिला आम्हीच प्लांट केलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही ती आपल्या विरोधात साक्ष देणार नाही, असं दामिनीला सांगतात. दामिनी म्हणते, कसा विश्वास आहे तुमचा एवढा तिच्यावरती? तेव्हा हे दोघंही सांगत असतात की हो, तिला आम्हीच आणलेला आहे. दामिनी म्हणते, म्हणजे ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये? तेव्हा हे दोघंही सांगू लागतात की हो, ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये. तेव्हा दामिनी म्हणते, कसं शक्य आहे? तेव्हा तो सांगतो की हो, कारण रविराज किल्लेदार यांची मुलगी वेगळीच आहे, कारण तिच्या वस्तू घेऊन आम्हीच रविराज किल्लेदार यांच्याकडे तिला पाठवलेलं आहे, त्या प्रिया मधुकरला. ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही. दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. बापरे, आता हा काय नवीन ड्रामा? हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि दामिनी मात्र पाहतच असते. तेव्हा हे दोघं जण सांगत असतात. दामिनी म्हणते, म्हणजे आता कहाणी में एक नया ट्विस्ट आ गया, असं दामिनीला वाटू लागतं. दामिनी म्हणते, म्हणजे हे कसं शक्य आहे? तेव्हा हे दोघंही सांगत असतात. तेव्हा ती म्हणते, अजून काय काय आहे, अजून काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला कळल्या पाहिजेत. तेव्हा जी काही घडलेली सगळी स्टोरी आहे, म्हणजे महिपतनं जो काही प्लॅन केलेला होता, त्या सगळ्या गोष्टी आता दामिनीला सांगितल्या जात असतात. दामिनीला सांगितलं जातं कशा पद्धतीनं हा प्लॅन केला गेला होता, नक्की काय काय केलेलं होतं, आणि त्यानंतर हे सगळं समोर आलेलं आहे. हे सगळं दामिनीला सांगितलं जातं. दामिनी मात्र शांतपणे हे सगळं ऐकून घेते. दामिनी म्हणत असते, काय म्हणजे ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये? आणि मग दामिनीलाही आता धक्का बसलेला असतो. म्हणजे एवढ्या सगळ्या विचित्र पद्धतीने हा सगळा प्लॅन केलेला आहे, ही माणसं खरंच डेंजर आहेत की काय, असं दामिनीला वाटू लागलेलं असतं. त्यानंतर दामिनी म्हणत असते, म्हणजे, आणि मग दामिनी म्हणते, आता आपण याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. इकडे आता चैतन्य जो आहे तो अर्जुनकडे आलेला असतो आणि अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, तुला माहिती आहे का रे, काही दिवसांपूर्वी आपण एक गोष्ट करायला घेतलेली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की कोणती? अरे, आपल्याला सायली वहिनीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ होता ना, तो रिकव्हर करायचा होता बघ, असं चैतन्य त्याला सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो, बरोबर आहे, तो व्हिडिओ आपल्याला रिकव्हर करायचा होता. आणि मग तो व्हिडिओ कोणता होता, नक्की काय करायचं होतं, या गोष्टींच्या बाबतीत यांचं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि हे बोलत असतात आणि त्याच वेळी तो जो व्हिडिओ आहे तो कसा रिकव्हर करायचा या गोष्टी त्यांच्या सुरू झालेल्या असतात. अर्जुन म्हणतो की चैतन्य म्हणतो की मी ते काम दिलेलं आहे. अर्जुन म्हणतो की चालेल, लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे. नक्की सायलीच्या मोबाईलमध्ये काय होतं त्या व्हिडिओमध्ये, या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर हव्या आहेत आणि लवकरात लवकर ते आपल्याला समोर आणायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की हो, मी लगेच कामाला लागतो. इकडे प्रिया आणि नागराज हे आता रविराज बरोबर इकडे घरी आलेले असतात. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की आता सगळं काय होणार आहे. त्याच वेळी प्रतिमा सुद्धा तिथे असते. प्रतिमा म्हणत असते की तुला घाबरण्याची गरज काय आहे, कारण तू चूक केलेलीच नाहीये, तर तू कशाला घाबरतेस, असं प्रतिमा तिला बोलत असते. परंतु इकडे प्रिया मात्र घाबरत असते. प्रिया म्हणत असते की अर्जुनने ही केस सोडली पाहिजे, अर्जुनच्या हाती काहीच नाहीये, कारण तो उगीच नको त्या गोष्टींच्या मागे लागलेला आहे. रविराज म्हणत असतो की तू कशाला त्याला सल्ला देते, अर्जुन बघून घेईल ना काय करायचंय ते, तुला काय करायचं आहे, अर्जुनचा निर्णय अर्जुन स्वतः घेईल, त्याच्याशी तुला काहीच देणं घेणं नाहीये, असं इकडे अर्जुनच्या बाबतीत रविराज सांगत असतात. तरीही प्रियाला मात्र स्वतःचीच आता अक्कल चालवायची असते आणि ती म्हणत असते की नाही, मला जे खरं वाटत आहे ना ते मी बाबा तुम्हाला सांगत आहे, कारण मला असं वाटतंय की अर्जुनने ही केस सोडली पाहिजे, कारण या केसमुळे घरात पूर्णाजी, त्याचबरोबर आई बाबा या सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे. अर्जुनमुळे हा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे, कारण आता मीडियाने जे प्रश्न विचारलेले होते त्यामुळेही त्रास झालेला होता. तेव्हा रविराज म्हणतात की त्याची काळजी तू करू नको, ते करण्यासाठी अर्जुन समर्थ आहे, फक्त तुला कशाची भीती वाटते, तू जे पाहिलेलं आहे तू तर खरंच बोलत आहेस ना, आणि अशी शंका रविराजने आता प्रियावरती घेतलेली असते. इकडे चैतन्य धावत आलेला असतो आणि अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन गुड न्यूज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं नक्की सांग बरं चैतन्य. अर्जुन टेन्शन मध्ये असतो, कारण आता पुढचे मुद्दे कसे मांडायचे आहेत. सरंजामीकडून तर पुरावा मिळाला, पण या सगळ्या गोष्टींमुळं सरंजामी तर हे नाही सांगू शकत ना तो खून साक्षीने केलेला होता. तो फक्त एवढंच म्हणू शकतो की साक्षी तिथं होती, ही गोष्ट मी लपवलेली आहे. पण आता आय विटनेस जी प्रिया आहे तिच्या बाबतीत काय करायचं, हा मोठा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि अर्जुन मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन एकच गोष्ट विचार करत आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे त्याच गोष्टीचं सोल्युशन आणलेलं आहे मी. अर्जुन म्हणतो, काय त्या गोष्टीचं सोल्युशन आणलेलं आहेस तू, म्हणजे काय केलेलं आहेस. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे घे, सायली मोहिनीच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ होता ना तो रिकव्हर झालेला आहे. अर्जुन म्हणतो, काय
खरं सांगतोयस तू चैतन्य? चैतन्य म्हणतो, हो रे, बघ तो व्हिडिओ रेकॉर्ड झालाय आणि तो व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे समोर इथं. अर्जुन म्हणतो, खरंच खूप जबरदस्त अशी गोष्ट घडलेली आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. चैतन्यने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि अर्जुन त्याचबरोबर चैतन्य दोघंही तो व्हिडिओ पाहत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय नक्की. आणि मग चैतन्य म्हणतो, बघ अर्जुन काय आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ प्ले केला जातो. त्या क्षणी अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही धक्का बसलेला असतो. प्रिया तिथं उभी असते आणि प्रियाने ते जे गाठोडं असतं ते घेतलेलं असतं आणि प्रिया ते गाठोडं जे आहे ते गाठोडं तिथं घेऊन उभी आहे आणि ती म्हणत आहे की नाही. आणि ही सायली जी आहे ना ती माझ्या रूममध्ये आलेली होती. आता या मोबाईलमध्ये काय काय रेकॉर्ड झालेलं आहे आणि प्रिया काय काय बोललेली आहे ते सगळं आता इथे समोर येत असतं. आणि मग अर्जुनने तो व्हिडिओ तिथं प्ले केलेला असतो आणि अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया महिपतशी बोलत असते, एकतर ना तुम्ही माझ्यावरती अशी अरेरावी करायची नाही. तुमची जी मुलगी आहे ना तिने खून केलेला आहे तरीही मी तिच्या बाबतीत कोर्टामध्ये खोटी साक्ष देते, म्हणजे तिच्या बाजूने उभी राहते आणि तुम्ही माझ्यावरती अरेरावी करताय. तुम्ही माझ्यावरती ही अरेरावी जी काही चालवलेली आहे ना ती करायची नाही, असं सगळं प्रिया बोलत असते. आणि हे सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तर आता हा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रियानं दिलेली साक्ष जी आहे ती मात्र खोटी आहे हा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. पण तेवढ्यावर अर्जुन थांबत नसतो. अर्जुन म्हणत असतो की नाही अशी आणखी काहीतरी गोष्ट असणार आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो पाहतच राहतो. आता पुढे नक्की काय घडतंय, पुढे काय आहे हा मोठा प्रश्न असतो. आणि मग मात्र अर्जुनला धक्का बसतो, कारण पुढे त्या व्हिडिओमध्ये अजून अशी गोष्ट असते की ज्याचा विचार कुणीच केलेला नसतो, ज्याचा विचार स्वप्नातही केला गेलेला नव्हता, अशी गोष्ट अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही पुढं आलेली असते. आणि अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही पुढं जी गोष्ट आलेली असते त्यामुळं त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. त्यामध्ये असं स्पष्ट होत असतं की तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांना ऐकायला मिळतं की सायली म्हणजे मधुभाऊंना लगेच कळेल हे लॉकेट जे आहे ना ते मला काढून ठेवावं लागणार आहे. जर मी ते लॉकेट काढलं नाही तर मधुभाऊंच्या लगेच लक्षात येईल की नक्की काय झालेलं आहे. ते लॉकेट जर मधुभाऊंनी पाहिलं तर मधुभाऊंना कळेल की मी तन्वी नाही आहे. आणि अर्जुनला धक्का बसतो. त्यातले पुढचे वाक्य काही अर्जुनला ऐकायला येत नसतात. अर्जुन तिथे फोन करतो आणि त्यांना विचारू लागतो की तुम्ही डेटा रिकवर केलेला आहे पण त्यातलं एक वाक्य मला मिळत नाही आहे. आणि मग अर्जुन तो जो व्हिडिओ आहे ते म्हणतात की आम्ही ट्राय करतो, पण पुढचं वाक्य काही मिळत नसतं. त्यामध्ये कोण तन्वी आहे हे तिनं बोललेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता कोर्टामध्ये हिअरिंगचा दिवस असतो. अर्जुनने लगेच अर्जंटमध्ये हिअरिंग मागून घेतलेली असते आणि अर्जुनने कोर्टाच्या समोर आता तो जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ प्ले करायचं ठरवलेलं असतं. कोर्टाच्या समोर तो व्हिडिओ दाखवून अर्जुन जो धमाका करणार असतो ना तो मात्र पाहण्यासारखा असतो. अर्जुनने कोर्टाच्या समोर तारीख मागून घेतलेली आहे आणि इकडे सर्वांच्या समोर आता एक मोठा बॉम्ब फुटणार असतो. आणि मग सायली तर जाम खुश असते. सायलीला माहिती असतं की आता अर्जुन सुभेदार आहेत म्हणजे काळजी करायची गरज नाही आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणजे माझा नवरा काय आहे हे सायलीला चांगलंच माहिती असतं. आणि सायली आता तिथे समोर सगळ्यांच्या हसत असते, पाहत असते, खुश असते, म्हणजे आपण ही केस जिंकणार आहोत ही गोष्ट मात्र तिला कळलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन जो आहे तो आता तिथे प्रियाला बोलवतो आणि प्रियाला विचारू लागतो की तुमचं नाव काय आहे. म्हणजे प्रिया मधुकर रवी, त्याचबरोबर तन्वी रविराज किल्लेदार का आणखी काही, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की म्हणजे याच्याशी याचा काय संबंध आहे, माझं नाव काय आहे तुम्हाला माहितीच आहे ना, म्हणजे अजून काय मी वेगळं सांगायचं आहे तुम्हाला माझं नाव, असं इकडे प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो नाही सांगा ना मला, कोर्टाला सांगा तुमचं नाव काय आहे, तन्वी सुभेदार, तन्वी किल्लेदार की प्रिया मधुकर, नक्की तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारायचे मी सांगा, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते असं काय बोलतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की कोर्टाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे, तुम्ही सांगा तुमचं नाव काय आहे. तेव्हा ती सांगते की माझं नाव तन्वी अश्विन सुभेदार. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का, बरं मला आता आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत की तुम्ही खरंच खून होताना पाहिलेला आहे आणि तो खून कोणी केलेला आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की हो मी खरंच पाहिलेलं आहे, तो खून मधुभाऊंनी केलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुमचं बोलून झालेलं आहे, आता कोर्टाच्या समोर मी एक व्हिडिओ दाखवणार आहे, चैतन्य लाव रे तो व्हिडिओ,
असं म्हणत अर्जुन जो आहे तो चैतन्याला तो व्हिडिओ लावायला सांगतो. प्रियाला कळतच नसतं की आता कोणता व्हिडिओ लावला जाणार आहे, आता अजून काय होणार आहे हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. अर्जुन मात्र म्हणत असतो, गेली 2 वर्ष झालं ही केस रखडली गेलेली आहे आणि ती फक्त एका गोष्टीमुळं, ती म्हणजे या तन्वी सुभेदार यांनी, नाही सॉरी, त्यांना तन्वी सुभेदार आपण म्हणू शकत नाहीये, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहे की त्या तन्वी सुभेदार नाही आहेत. तन्वी सुभेदार यांनी कोर्टाला दिलेल्या साक्षीमुळं, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र प्रियाला कळत नसतं. अर्जुनने तो व्हिडिओ लावलेला असतो ज्या व्हिडिओमध्ये प्रिया बोलत असते. प्रिया म्हणत असते की हे सगळं जे काही आहे आज कोर्टाच्या समोर मी साक्ष देत आहे, साक्षीने खून केलेला आहे आणि तरीही मी तुमच्या मुलीच्या बाजूने साक्ष देत आहे आणि मी तिथं सांगत आहे की मधुभाऊंनी हा खून केलेला आहे आणि तरीही तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलत असता, असं तिने महिपतशी फोनवर बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. अर्जुनने तो व्हिडिओ कोर्टाच्या समोर लावलेला असतो आणि कोर्टामध्ये धमाका केलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता मला सांगा की नक्की काय काय झालेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो कोर्टाला सांगू लागतो की आणखी बघा पुढे काय आहे आणि मग पुढचा व्हिडिओ प्ले होतो. पुढचा व्हिडिओ जेव्हा प्ले होतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यामध्ये ती म्हणत असते की हे लॉकेट जे आहे ते मी काढून ठेवलं पाहिजे. हे जर लॉकेट मधुभाऊंनी पाहिलं तर मधुभाऊंना नक्कीच कळेल की मी तन्वी नाहीये. आणि हे नक्की काय आहे. इकडे दामिनीला तर आता इथं कुलीत मिळालेलं आहे. दामिनी म्हणत असते की नाही, ही मुलगी जी आहे ती खोटं बोलत आहे, पैशांसाठी तिने माझ्या क्लायंटला धमकवत आहे आणि ही मुलगी पैशांसाठी काही करू शकते. आणि त्याचबरोबर दामिनी म्हणत असते की नाही, ही मुलगी खोटं बोलत आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो अगदी बरोबर आहे आणि या मुलीने सगळ्यांची फसवणूक केलेली आहे, कारण ती मुलगी रविराज किल्लेदार सारख्या नामांकित वकिलाला सुद्धा फसवून त्यांच्या घरात घुसलेली आहे पैशांसाठी, तर ती काहीही करू शकते असं दामिनीने सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की बोला तन्वी सुभेदार, बोला नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे का तुमच्याकडे काही बोलण्यासारखं, असं म्हणत अर्जुन मुद्दे मांडत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की नक्की काय घडलेलं आहे. तेव्हा मात्र आता प्रिया गप्प बसलेली असते. दामिनी म्हणत असते की चला, म्हणजे कालच आपल्याला जी महिपत आणि साक्षी यांनी माहिती दिलेली होती त्या माहितीचा इथे फायदा होणार आहे. इकडे साक्षीला भीती वाटायला लागलेली असते. अर्जुन म्हणतो की झालं, आता केस संपलेली आहे, प्रिया मधुकर यांनी दिलेली साक्ष ही खोटी आहे, ही गोष्ट कोर्टाच्या समोर आलेली आहे, त्यामुळं कोर्टाने आता निर्णय घ्यायला काही हरकत नाही. इकडे मधुभाऊंना मात्र हसू आलेलं असतं. मधुभाऊंना कळत असतं की प्रिया किती खोटारडी आहे. आजपर्यंत मधुभाऊंनी प्रत्येक वेळेस पाहिलेला असतो तो म्हणजे प्रियाचा खोटारडेपणा आणि त्यांनी तो सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्नही केलेला असतो. ही जी प्रिया आहे ती किती खोटं बोलू शकते हे मधुभाऊंनाही चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर अर्जुनने प्रियाची वाट लावलेली आहे आणि त्यानंतर रविराज किल्लेदार तिथे येतात आणि त्याचबरोबर रविराज किल्लेदार समोर येऊन प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवतात आणि त्याचबरोबर तिथं ते म्हणतात की खरंच नाही, तू ना तन्वी नाहीये, मी तुला तन्वी म्हणू शकत नाहीये, तू प्रिया आहेस आणि तू आमच्या सर्वांची गेली 2 वर्ष झालं फसवणूक केलेली आहे, असं म्हणत रविराजांनी प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर अर्जुनने आणलेल्या आहेत. आता नक्की काय होणार, दामिनी आणखी पुढे काय डावपेच खेळणार आहे. आता प्रिया तन्वी नाहीये हे सत्य तर आलेलं आहे, मग नक्की तन्वी कोण आहे हे सत्य कसं समोर येणार हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.